नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. एका झाडावर 2 पक्षी व त्यांचं छोटंसं पिल्लू आनंदानं राहत असतं. ते 2 पक्षी, त्या पिल्लाचे आईवडील दाणे टिपायला दररोज घराबाहेर पडत असतात. हे पिल्लू ते दररोज पाहत असतं. दाणे टिपायला ते उंच आकाशात भरारी घेत असतात. मग पिल्लालाही वाटतं की आपणही आपल्या आईवडिलांसारखं उंच आकाशात उडावं. एके दिवशी ते दोन्ही पक्षी घराबाहेर दाणे टिपायला गेलेले असताना ते पिल्लू आकाशात उंच उडण्याचा प्रयत्न करत असतं आणि ते जमिनीवर पडतं. हे सर्व एक 2 पक्षी जोडपी दुरून पाहत असतात. मग ते त्या छोट्याशा पिल्लाजवळ येतात व त्याला मुद्दामून त्याच्या जवळून उंच आकाशात उडतात. ते पिल्लू मग त्या पिल्लाला राग येतो. आपल्या समोरून हे मुद्दामून आपल्याला डिवचत आहेत. मग त्या पक्षाला राग येऊन ते पिल्लू उडण्याचा प्रयत्न करतं आणि ते पडत खुरडत धडपडत ते एक दिवस उडायला शिकतं. मग त्या दुसऱ्या झाडावरील जोडप्यापैकी मादी पक्षी म्हणते, तुम्ही त्याला चिडवण्याचा का प्रयत्न करत होतात? तर ते नर पक्षी म्हणतो की मी जर त्याला चिडवलं नसतं तर तो उडायला शिकला नसता. माझ्या चिडवण्याचा हेतू त्याला उंच आकाशात उडायला शिकवायचा होता. त्याच्या पंखात बळ भरण्याचा होता. तर फ्रेंड्स, आपल्या ह्या अवतीभोवती असे निगेटिव्ह लोक राहत असतात. ते आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात. तर रागाला न येता आपल्या स्वतः सुधारणा करून आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करा. आपलं हे जीवन छोटंसं आहे. आपल्या पंखात बळ भरण्याचा प्रयत्न करत राहा. आपल्यात सतत पॉझिटिव्हिटी भरण्याचा प्रयत्न करत राहा. आपल्यात आत्मबळ भरून आकाशात उंच भरारी घ्यायला शिकणार ना मित्रमैत्रिणींनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स द्यायलाही विसरू नका.